जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. काल मुस्लिम भाषापेठ परिसरातील एका इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आज शुक्रवार पेठेतील मोहम्मद इसाहाक वैरागकर हाईट्स या 7 मजली इमारतीच्या तळमजल्यातील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. संबंधित जागा पार्किंगसाठी आरक्षित असताना तेथे गाळे उभारण्यात आल्याचे सांगत महानगरपालिकेने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण शांतता जाणवत होती. अतिक्रमण प्रतिबंधक विभाग, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई पार पडली. मात्र या कारवाईनंतर शहरात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेली 3 वर्षे महानगरपालिकेत प्रशासक राजवट असताना ही बेकायदेशीर बांधकामे उभी राहिलीच कशी? बांधकामाला परवानगी देताना संबंधित अधिकाऱ्यांनी नियम तपासले नव्हते का, की आर्थिक देवाणघेवाणीमुळे डोळेझाक करण्यात आली? शहरात उघडपणे चर्चा आहे की गलेलठ्ठ पगार घेणारे काही अधिकारी पैशांच्या मोहापायी अशा बांधकामांना अप्रत्यक्ष संरक्षण देतात आणि नंतर राजकीय किंवा प्रशासकीय दबाव वाढला की त्याच बांधकामांवर बुलडोझर चालवला जातो. विशेष म्हणजे सलग 2 दिवस मुस्लिम समाजाशी संबंधित इमारतींवरच कारवाई होत असल्याने परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. कारवाई निवडक पद्धतीने होत आहे का, असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. शहरात इतर भागातही अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी असताना सध्या ठराविक भागांवरच हातोडा का चालतोय, याबाबत नागरिकात संशयाचे वातावरण आहे. तथापि महानगरपालिका प्रशासनाकडून मात्र कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. जनसेवा हीच ईश सेवा हे ब्रीद असलेल्या महानगरपालिकेवर जनतेने विश्वास ठेवावा. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणालाही सूट दिली जाणार नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. कारवाई दरम्यान वैरागकर हाईट्स समोरील एका छोट्याशा टपरीवरही हातोडा चालला. कुलूप तोडून टपरी हटवताना टपरी चालक वेपर्स, बिस्किटांचे पुडे आणि इतर सामान पोत्यात भरत असल्याचं हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालं. रोज 200-300 रुपये कमावून संसार चालवणाऱ्या त्या हातावर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते: बेकायदेशीर बांधकामाचे समर्थन होऊ शकत नाही, पण अशा बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. आज एका इमारतीवर बुलडोझर चालला, उद्या शहरातील इतर बेकायदेशीर बांधकामांचाही क्रम लागू शकतो. मात्र कोर्टातून स्थगिती मिळाल्यास ही मोहीम पुन्हा अर्धवट राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या तरी सोलापुरात बुलडोझरचा आवाज घुमतोय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका. जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690.